मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. काहींनी अफवा पसरवून सोयाबीनचे भाव पाडले. अफवा पसरवणाऱ्यांना जागा दाखवा, असं विधान मुख्यमंत्री फडणवीसांनी केले. अमेरिकेशी कृषी क्षेत्राबाबत करार झाला नसल्याची फडणवीसांनी माहिती दिली. मेट्रो अधिकाऱ्यांनी घटनास्थळाहून पळ काढलाय. मीडियानं प्रश्न विचारताच अधिकाऱ्यांनी पळ काढलाय. मुलुंड दुर्घटनेनंतर हर्षवर्धन सपकाळांनी संताप व्यक्त केला. गतीनं काम करण्याच्या प्रयत्नात नागरिकांचा जीव जातोय. नागरिकांच्या सुरक्षेची काळजी का घेतली जात नाही, असा सवाल हर्षवर्धन सपकाळांनी ट्विटरवरून सरकारला विचारला. पुण्यात पालिकेच्या संभाजी उद्यानात पुष्पप्रदर्शन भरले. यंदाचं हे पुष्पप्रदर्शन स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांना समर्पित केलं असून तिथं त्यांच्या अनेक पुष्पप्रतिमा साकारल्या गेल्या. त्यासोबतच इथं मांडलेल्या तब्बल 40 प्रकारच्या विविध रंगी पुष्परचना पुणेकरांना आकर्षित करताना दिसत आहे. नागपुरात डोळे येण्याची साथ पसरलेली, वाढलेली धूळ आणि बदलतं हवामान यामुळे या आजाराचा प्रसार अधिक वेगानं होत असल्याचं नेत्रतज्ञांनी सांगितलं. डोळ्यांच्या स्वच्छतेची काळजी घेण्याचा सल्ला नेत्रतज्ञांनी दिला. साईचरणी सुवर्णदान करण्यात आलेले 59 ग्रॅम वजनाचा 8,42,000 रुपये किमतीचा सुवर्ण हार अर्पण केलाय. आकर्षक नक्षीकाम केलेला सोन्याचा हार आहे. साईबाबा संस्थांच्या वतीनं देणगीदार साईभक्तांचा सत्कार करण्यात आला. पुण्यात पोलीस पतीची तक्रार करायला महिला पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली आणि तिथं वेगळाच राडा झाला. आरोपी पोलीस शिपायानं सहकाऱ्यांनाच मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात समोर आलाय. नागपूरच्या लखडगंज पोलीस ठाण्यात हा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. अमरावतीच्या कठोरा रोडवर फिल्मी स्टाईल दरोडा टाकण्यात आला. 3 ते 4 दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून सराफाला लुटले. सराफा व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातावरण. कोलकातात इंडिगो विमानाला धमकी देण्यात आली. सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमानाला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी दिली. टॉयलेटमध्ये धमकीची चिठ्ठी आढळली.